सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की। आज ढोऱ्या डोंगर येथे ब्रह्मविद्या निरूपण सोहळा या कार्यक्रमाचं सुरुवात आपण करत आहोत। आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूजनीय परम महंत आचार्य श्री पुणा शिवरे निवासी माझे शुभचिंतक स्नेही मार्गदर्शक केशराज बाबाजी महानुभाव, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले त्यांच्या मार्गातील सर्वच तपस्विनी साधू संत महंत, या कार्यक्रमाला खास करून पुण्यावरून आलेले परमपूजनीय निर्भय मुनी महानुभाव, आत्ताच आपल्याच मंडळाचे ज्येष्ठ सभासद व माजी जिल्हा अध्यक्ष परमपूजनीय दत्तमुनी महानुभाव आणि सर्वज्ञ सेवा वास्तविक मंडळाचे सर्वच पदाधिकारी, गेली 15 दिवसापासून या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन ते करत आहेत। त्यामध्ये परमार्ग सेवक किरणदादा भडांगे आहे, भगवान बारगेचे सर आहे, सर्वज्ञ सेवा वास्तविक मंडळाचे अध्यक्ष संदीपदादा निखाडे आहे, परमार्ग सेवक शांतारामदादा खांदवे, गजानन अण्णा राठोड आणि ज्येष्ठ जे वासनिक आहे त्यातील शिरवाडेवणी येथील नितीनदादा गायकवाड, परमार्ग सेवक बाळासाहेब जगताप, कृष्णा नागरे, दत्ता जाधव, गौरव भडांगे, अनिलदादा गाडेकर, राजेंद्र बारगजे आणि दरी येथून आलेले परमपूजनीय कृष्णदास मुनी महानुभाव आणि त्यांचे स्नेही परमार्ग सेवक रवींद्रदादा देशपांडे, ते संभाजीनगरवरून 4 दिवसापूर्वी सहकुटुंब सहपरिवार दरी आश्रमात फक्त कृष्णदास मुनी महानुभाव यांना भेट देण्यासाठी आले। ते त्यांची पूर्व स्नेही असल्यामुळे, परंतु बुद्धिवादी असल्यामुळे चर्चा झाली, कुटुंबाला त्यांनी परत पाठवून दिलं आणि स्वतः ते कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले। त्यांचे सर्वांनी टाळ्या वाजवून आपण स्वागत करू। विशेष म्हणजे परवाच्या दिवशी पहाटे 5 वाजता त्यांनी उपदेश घेतला आणि अत्यंत स्पीड पकडून काल पहाटे 5 वाजता दीक्षेचा अनुसरणाचा संकल्प पण सोडला। हे सांगण्याचं कारण तात्पर्य की आपण जी धर्म आणि धार्मिकता करतोय हे कोण किती स्पीडनी पकडतंय, परमेश्वराची कृपा त्या अनुषंगाने चालत असतं। तळमळ तडफोड करणारे पुणा निवासी कड मॅडम आहे, नाशिकला रंजना मॅडम आहे, कोकडे ताई आहे, त्यांच्याबरोबर आलेले सर्वच मान्यवर आहे आणि इथं सतत सहकार्य आणि आपल्याला कोणत्याही कार्यक्रमात सहभाग नोंदवून सहकार्य करणारे दिगंबर दादा आहे आणि बाबांचं सहकार्य तर आहेच आपल्याला, कारण त्यांना असं काही परकेपणा वाटत नाही। उलट आपण आल्यानंतर त्यांना थोडंसं एक बळ आल्यासारखं वाटतं, आपल्यातलं कोणीतरी आपल्याबरोबर आहे, कार्यक्रम दरवर्षी घेतलाच पाहिजे असं त्यांचा हट्ट असा असतो। मागच्या वर्षी हाच कार्यक्रम आपण घेतला होता 25 डिसेंबर ते 1 जानेवारी, त्यावेळेस तो कार्यक्रम त्यांच्याच आश्रमात आपण आयोजित केला होता। याही वर्षी त्यांची इच्छा होती, परंतु किरणदादा आहे, बारगेचे सर आहे, ते म्हणले इथं कार्यक्रम घेतल्याशिवाय इथली साफसफाई होणार नाही, आयोजन नियोजन होणार नाही, एक निमित्त असतं आणि त्यामुळं त्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रमाचा आज आपण उद्घाटन केलं आहे। कार्यक्रम घेण्याचा उद्देश काय? सरांनी आत्ताच प्रास्ताविकतेमध्ये सांगितलं की लोकांपर्यंत तत्त्वज्ञान गेलं पाहिजे, परमेश्वर या सृष्टीची निर्मिती केल्यानंतर
स्वतः अवतार घेतात, वाडोवाडी फिरून अधिकारी जीवाला निमित्त करून हे तत्त्वज्ञान सांगतात. आणि हे तत्त्वज्ञान सांगण्यातून जो जीव ते स्वीकारतो त्याचं हित होत असतं. खरं म्हणजे जीवाला हित स्वतःहून कधी समजत नाही, कळत नाही, जाणवत नाही. मागच्या वर्षी हाच कार्यक्रम आपण जो घेतला त्याची सुरुवात पूर्वी प्रकरणापासून आपण मोकळ्या विवेचनातून केली होती. पूर्वी प्रकरण सर्वज्ञ श्रीचक्रप्रभूंनी पूजनीय माईम भटांना प्रथम भेटीत सांगितलं. आणि ह्या पूर्वी प्रकरणामध्ये सर्व शास्त्र दडलेलं आहे. आणि ज्यांनी पूर्वी प्रकरण समजून घेतलं त्यांनी सर्व शास्त्र समजून घेतलं. आणि म्हणून आपण अनेक साधू संतांच्या शुभचिंतनाने परमेश्वराच्या कृपेने त्यावरती आपण चिंतन आणि विवेचन केलं. त्यानंतर नाम, अन्यावृत्ती, युगधर्म, विद्यामार्ग असे प्रकरणं आपण बघत बघत संहार प्रकरणापर्यंत आपण आलेलो. आणि आपली सर्वांची मानसिकता का हेच सुरुवात इथून पुढे आपण चिंतन पुढं घेऊन जावं. आणि म्हणून आज आपण संहार प्रकरणाचा प्रकरणवश मागच्याच वेळेस आपण बघितला होता. परमार्गसेवक गोकुळ भाऊ तपकिरे पण आलेले, सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करू. जाधव सर पण आहे, त्यांचंही आपण स्वागत करू टाळ्या वाजून. संहार प्रकरणाचं प्रकरणवश आपण बघितलं होतं मागच्या वेळेस. संहार प्रकरणाचं प्रकरणवश वास्तविक परमेश्वराने ती परिस्थिती निर्माण केली आणि ती निर्माण केल्यानंतर प्रकरण सांगितलं, तत्त्वज्ञान सांगितलं. काही प्रसंगानुरूप परमेश्वर तत्त्वज्ञान सांगतात, जीवाचं हित कशात आहे हे सांगतात. आणि निरूपण करण्याची प्रवृत्ती जर झालीच तर काही प्रसंग उभे करून परमेश्वर तत्त्वज्ञान सांगतात. या संहार प्रकरणाचं जे प्रकरणवश आपण जर बघितलं तर वास्तविक तशी लीळा, तशी परिस्थिती, तसा प्रसंग घडलेला नव्हता. परंतु परमेश्वराने तो प्रसंग घडवला. परसनायक यांना स्थिती दिली आणि स्थिती देऊन मृतवत निर्माण केल्यानंतर सर्व सद्भक्तांना सांगितलं की तुम्ही सर्व आले, परसनायक नाही आले, बघा जाऊन. आचार्य इतर सद्भक्त गेल्यानंतर त्यांचं शरीर पूर्ण थंड पडलेलं होतं. त्यांच्या लक्षात आलं की परसनायक सरले. त्यांना त्याचं काही दुःख वाटलं नाही, कारण दुःख कोणाचं वाटत असतं? आपल्याचं. परसनायक कोण होते? त्यांचं कोणी नव्हते. आणि ज्यावेळेस परमेश्वराकडे ते सांगायला आले की परसनायक सरले, म्हणले मग तुम्ही काय करता? म्हणजे आम्ही काय करायला पाहिजे? म्हणजे नातेवाईक काय करतात ते करा. आणि असं देवाने सांगितल्याबरोबर हे लगेच परसनायकांचे नातेवाईक झाले, लगेच अटॅचमेंट तयार झाली. जोपर्यंत नव्हते तोपर्यंत दुःख नव्हतं, पण झाले लगेच दुःख यायला सुरुवात झाली. आणि मग कोणी रडायला लागलं, कोणी दुःख करायला लागलं. रडता रडता देव म्हटले आता रडता पुढं काय करणार, काहीतरी करा. म्हणे काय करावं लागतं? म्हणे मायबाप काय करतात. आणि मग त्यांनी देवाने सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्यांचा सर्व अंत्यविधीचा घाट घातला. जे बी सरण आहे जाळण्यासाठी रचल्या गेलं. परसनायकांना ज्या पद्धतीने आपण अंत्यविधी आजपर्यंत पाहत आलो तशा पद्धतीने ती अंत्यविधी पूर्णपणे दुःख रडण्यात त्या पद्धतीने त्यांनी त्यावेळेस रडले असतील. आता आपण ग्रामीण शहरामध्ये गातो, ज्यावेळेस मृत्यू होतो त्यावेळेस बाया रडतात, दुःख व्यक्त करतात, आठवणी सांगतात. तशा पद्धतीने तेही नाथोबा वगैरे जे आहे त्यांनी सर्व दुःख व्यक्त करत करत ती सर्व स्मशानभूमीमध्ये पर्यंत त्यांचं तिरडी नेल्यात येते. स्मशानभूमीत तिरडी नेल्यानंतर त्या तिरडीवर त्यांना ठेवण्यात येतं, जाळ दिला जातो. त्यांना ऑलरेडी स्थिती दिलेली होती, ते काही मृत्यू पावलेले नव्हते. आणि चटका बसल्यानंतर त्यांची स्थिती भंगते. देव एका झाडाखाली बसलेले असतात, सर्व लोक येऊन आलेले जे बी सद्भक्त आहे ते रडत असतात. परसनायक चांगले होते, असं होतं तसं होतं, त्या आठवणी सांगत असतात. आता परसनायक पण चटका बसल्यानंतर स्थिती भंगली आणि ते उठले, ते बी यांच्यामध्ये पाठीमागे येऊन बसलेले आहे. ते रडायला लागले. यांचं कोणाचंच लक्ष नाही आहे.
देवाचं मात्र लक्ष आहे. देव म्हणतात परसनाईक हो तुम्ही का रडता. त्याच्या अगोदर यांना विचारलं तुम्ही का रडता. म्हणे परसनाईक सरले ना बाबा, आत्ताच दुःख झालं आम्हाला, आपलेच होते ते. परसनायकांना विचारता तुम्ही का रडता. म्हणे हे रडता म्हणून आम्ही रडतो. आणि मागं फिरून पाहिल्यानंतर लक्षात येतं का अरे परसनाईक तर इथं आहे. आपल्याला लीळा ऐकून एका कानाने ऐकून एका कानाने आपण विसरून जाऊ. परंतु परमेश्वराने या लीळेतून या प्रसंगातून खूप मोठं तत्त्वज्ञान आपल्याला सांगितलेलं आहे. आणि त्यावेळेस संहार प्रकरणाचा परमेश्वराने संहार प्रकरण सांगितलं. अप्रत्यक्षरित्या सांगण्याचा उद्देश परमेश्वराला काय आहे. या एवढी मोठी सृष्टी, या सृष्टीचा संहार होतो आणि या सृष्टीतला तू एक, तुझं अस्तित्व काय, तुझी सृष्टी कोणती, आपली सृष्टी काय आहे आपण बघितलं. आपले नातेवाईक, आपलं घर, आपला समाज, आपलं व्यावसायिक माध्यमातून नोकरीच्या माध्यमातून निर्माण केलेलं जे अस्तित्व, हेच आपली सृष्टी, हेच आपलं जग. आणि हे जगामध्ये जर काही कळत न कळत दुःखद घटना घडल्या तर आपल्याला खूप दुःख होतं. पण परमेश्वर सांगतात एवढा मोठा सृष्टीचा कारभार अनंत देवतेंच्या माध्यमातून मी चालवतो. ती सृष्टी का निर्माण केली, या जीवाला आनंद द्यायचा आहे. ही सृष्टी निर्माण करून मी स्वतः अवतार घेतला, सर्व जीवाला सृष्टीत आणलं आणि परत या सृष्टीचा संहार पण होतो. संहार प्रकरण अगोदर सांगण्याचं कारण काय आहे. संहार होतो याचा अर्थ सृष्टी आहे. संहार झाला याचा अर्थ सृष्टी होती. आणि त्यानंतर संसरण प्रकरण सांगितलं गेलं. याचा अर्थ काय की हे चक्र सारखं चालू आहे. सृष्टी निर्मिती होते, त्याचा संहार होतो, परत सृष्टी निर्मिती होते, त्याचा संहार होतो. हे सारखं चक्र चालू आहे. परंतु या चक्रामधून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर परमेश्वराच्या अनन्य भक्तीशिवाय पर्याय नाही. आणि ती अनन्य भक्ती परमेश्वराने बोध दिल्याशिवाय आपल्याला प्राप्त होत नाही. यातून आपण काय शिकायचं आहे. संहार प्रकरण आपण आता पुढे जाणार आहे. हा विषय अत्यंत किचकट आहे, परंतु तरीही आपण ते समजून घेण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत. परंतु यातून आपल्याला शिकायचं काय, परमेश्वराने या ज्ञानातून आपल्याला समज काय दिलेली आहे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या गुरूंनी आपल्याला 5 नामं दिलेले, त्याचं स्मरण आपण चिंतन करतो. परमेश्वराचं स्मरण करत असताना लीळा आठवतो. तत्त्वज्ञानाचा अभ्यास करताना आपल्यामध्ये काहीतरी बदल करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. परंतु या संहार प्रकरणातून अजून एक समज, अजून एक ज्ञान आणि अजून एक मंत्र आपण जर घेऊन गेलो तर आपली जीवनातली जी शांतता आहे, स्वस्थता आहे, ती आज आपल्याला प्राप्त करता येऊ शकते. एक आनंद नावाचा एक सद्भक्त असतो. त्याचं नावच आनंद, कारण तो सतत आनंदात असतो. त्याला बोध समज झालेली होती. व्यवस्थितपणे शेतकरी असतो, सदन कुटुंब असतं, माडी असते, घर असतं, दार असतं, सर्व असतं त्याच्याकडे. त्याचे गुरु एकदा त्याला भेटायला येतात आणि भेटायला आल्यानंतर त्या गुरूंची तो व्यवस्थित बडजास्त करतो. पूजन वगैरे त्यांचं जे बी करायचं ते करतो. त्याची सर्व सदनता, त्याची सर्व घरदार भरलेलं कुटुंब हे बघितल्यानंतर ते गुरुही खुश होतात आणि आनंद व्यक्त करतात. दुसऱ्या दिवशी गुरु निघायला जायला लागतात. आनंद व्यक्त करत असताना तो आनंद नावाचा जो सद्भक्त असतो तो ने गुरुजी आनंद काय व्यक्त करताय, हेही राहणार नाही असं एक बोलल्यानंतर त्या गुरूंना आश्चर्य वाटतं की याच्याकडे सर्व व्यवस्थित आहे, सदनता आहे, शेती आहे, घर आहे, दार आहे, मी गुरु म्हणून याला आशीर्वाद दिलेला आहे, शुभचिंतन केलेलं आहे आणि मी आनंद व्यक्त करत असताना हा म्हणतो हेही राहणार नाही असं का सांगतोय. पण गुरु गप्प बसले. गुरु जातात. 2 वर्षानंतर परत गुरु त्या गावात येतात. चला आपल्या शिष्याला बघावं काय आहे काय नाही, भेटावं या उद्देशाने गुरुजी त्या आपल्या शिष्याकडे जेव्हा येतात तेव्हा आल्यानंतर ते बघतात
की त्यांच्या शिष्याची म्हणजे आनंदची परिस्थिती अत्यंत हलाखीची झालेली आहे. ते घरदार कर्जापायी सर्व त्याचं गेलेलं असतं आणि तो एका सावकाराच्या घरामध्ये शेतीवरती कामाला असतो. ते पत्ता विचारत विचारत त्याच्याकडे जातात. 10x10च्या रूममध्ये त्याचं कुटुंब राहत असतं. मुलगा असतो, मुलगी असते, टाकायला कपडा नसतो, बसायला बाज नसते, परंतु तरीही सुसंस्कारामुळे आनंद आपल्या गुरूंचं स्वागत व्यवस्थित करतो, जे आहे ते द्यायला खायला घालतो. आणि दुसऱ्या दिवशी गुरु जेव्हा निघतात तेव्हा त्यांना दुःख होतं. गुरु म्हणतात, हे मला खूप दुःख झालं. म्हणे, का दुःख करता, हेही राहणार नाही. असा आनंद त्या गुरूंना सांगतो. त्यांना आश्चर्य वाटतं की गरिबीत माणूस दुःख व्यक्त करतो, प्रार्थना करतो, मला काहीतरी भेटावं, मला असं का झालं, कशामुळं झालं. आणि आपण तर त्यात एक्सपर्ट आहे. तसं काही जर झालं, आपल्याला थोडीशी किंचित जरी शंका आली का आपल्या परिस्थितीमध्ये थोडीशी आता गडबड व्हायला लागली का आपलं स्थानवंदनाचं स्पीड वाढतं, विडे ठेवायचं स्पीड वाढतं, साधू संतांना जीव घालण्याच्या क्रियेचं स्पीड वाढतं, नुसती शंका आली तरी. परंतु आनंद तसा नव्हता. तो म्हणले, गुरुजी हेही राहणार नाही. गुरूंना आश्चर्य वाटतं की अरे, अशा परिस्थितीत यांनी स्वस्थता चित्तता अबाधित ठेवलेली आहे. गुरुजी जातात. 2-3 वर्षानंतर परत गुरुजी आपल्या शिष्याकडे येतात. आल्यानंतर ते बघतात की आनंद अत्यंत श्रीमंत झालेला असतो. ज्या राजवाड्यामध्ये तो 10x10च्या रूममध्ये राहत होता, तो राजवाडाच आता त्याच्या मालकीचा झालेला असतो. तुम्ही टाळ्या वाजवल्या म्हणजे तुम्हाला राजवाड्याची अपेक्षा आहे, परंतु तो राजवाडा त्याचा झाल्यानंतर श्रीमंती, त्याच्या हाताखाली 5-50 नौकर. गुरुजी आले म्हटल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात आनंद स्वागत करतो. गुरुजींना आश्चर्य वाटतं, साहजिक आहे. कालचा माझा शिष्य कसा होता, त्याच्यानंतरचा शिष्य आज शिष्याची अत्यंत बदली झाली. आणि मग ते विचारतात की असं कसं काय झालं. म्हणे, कर्ज झालं, कर्जामुळं माझी पहिली संपत्ती गेली. कुटुंबाची जबाबदारी म्हणून मला काम करावं लागेल, पण काम करतानाही मी अत्यंत नैतिकतेने इमानदारीने काम करत असताना ज्या सावकाराकडे मी काम करत होतो त्यांना मूल बाळच नव्हतं, त्यांनी जाताना सारी इस्टेट मला देऊन टाकली. गुरुजी खुश झाले, वा वा क्या बात आहे, माझा शिष्य आता श्रीमंत झाला. शिष्य श्रीमंत झाल्यावर साधू संतांनी आनंद व्यक्त करायचा का दुःख व्यक्त करायचा हा त्याचा वैयक्तिक जरी विचार जरी असला, तर शिष्य जोपर्यंत गरीब होत नाही तोपर्यंत साधूला आनंद झाला नाही पाहिजे. आणि शिष्य श्रीमंत व्हायला लागला का साधूला दुःख व्हायला पाहिजे, कारण त्या पैशातच तो अडकणार आहे, ते श्रीमंतीत तो अडकणार आहे आणि त्याला देवापासून दूर जावं लागणार आहे. परंतु आजची परिस्थिती तशी नाही आहे. शिष्य मोठा झाला का साधू संतांना गुरुला खूप आनंद होतो, कारण अपेक्षा आहे, स्वार्थ आहे. आणि त्या गुरूंना खूप आनंद होतो की माझा शिष्य कुठं होता, कुठं झाला, आज सावकार झाला, खूप श्रीमंत झाला. ते आनंद व्यक्त करतात. पण आनंद त्यावेळेस काय सांगतो की गुरुजी हेही राहणार नाही. तर आणखीन आश्चर्य वाटतं की काय प्रकार आहे, हे समजण्याच्या पलीकडचं आहे. परंतु त्यांनी परमेश्वरांनी सांगितलेले संहार प्रकरण आणि त्याचा प्रकरणवश चांगल्या पद्धतीने समजून घेतल्यामुळे त्यामध्ये ही समज निर्माण झाली आहे की हेही राहणार नाही. त्यानंतर गुरुजी जातात. 2-3 वर्षानंतर परत गुरुजी येतात. हे चक्र चालू राहतं. आल्यानंतर आता मात्र परत परिस्थिती बदललेली आहे. त्या आनंदचा मुलगा मुलगी मोठे झालेले असतात, शिक्षणासाठी बाहेर गेलेले असतात, कुणी अमेरिकेत, कुणी दुबईला. आनंद वारलेला असतो. तेवढ्या मोठ्या घरामध्ये आता कुणीही नौकर नाही आहे. त्याची बायको म्हातारी गुपचूप आपलं स्मरण करत बसलेली असते. आनंदचा फोटो लावलेला असतो. गुरुजी जातात, सारी घाण असते, कोणी झाडलेलं नसतं, एवढा मोठा वाडा.
परत तीच गरिबी दिसते. गुरुजी त्या म्हातारीला विचारतात की आनंद कुठे? ती म्हातारी त्या फोटोकडे मूठ दाखवते आणि ते गुरुजी त्या आनंदच्या फोटोकडे जेव्हा जातात, त्या फोटोच्या खाली काय लिहिलेलं असतं? हेही राहणार नाही. राहत काहीच नसतं. पण आपली अशी मानसिकता आहे का जे आहे ते आहेच, मी बी अमर आहे आणि हे बी राहणार आहे. पण 6 प्रकरणातून परमेश्वरांनी काय सांगितलेलं आहे की हेही राहणार नाही. एवढी मोठी सृष्टी, अनंत ब्रह्मांड, त्या अनंत ब्रह्मांडातल्या अनंत देवता, अनंत सामर्थ्य, अनंत जीव, मग कर्म, 4ही कर्मफळातले जीव, काही राहत नाही, काही राहणार नाही. आणि हा मंत्र जर तुम्ही या तत्त्वज्ञानातून जर घेऊन गेले तर तुमच्या जीवनामध्ये स्वस्थता, शांतता आपोआप निर्माण होईल. परमेश्वराचं तत्त्वज्ञान सांगण्याचा उद्देश काय आहे? आपण अभ्यास करण्याचा उद्देश काय आहे? आपलं ध्येय काय आहे? स्वस्थता, शांतता, परमेश्वर प्राप्ती. पण ती मिळणार कशातून? ज्ञानातून. आणि ज्ञानातून निर्माण झालेली समज आणि त्या समजातून निर्माण झालेला आपल्या जीवनातले, आपल्या विचारातले, आपल्या बुद्धीतला बदल, आपण बदल करत नाही, म्हणून आपल्या जीवनामध्ये अडचणी आहे. 6 प्रकरणाचं प्रकरणवश का देवानी निर्माण केलं आणि का ते सांगितलं? परसनायकांना का स्थिती दिली? त्या स्थिती देण्यातून हा प्रसंग उभा करून हा प्रपंच अस्थिर आहे आणि अस्थिर प्रपंच स्थिरतेकडे नेण्यासाठी हा जीव जे कर्म करतो ते पापाला आणि दुःखाला मूळ आहे. म्हणून हेही राहणार नाही. एवढी मोठी सृष्टी जर राहणार नाही, त्या सृष्टीतला तू कोण? तू कुठला? हा जर आपण विचार केला तर आपण त्यात कुठंच बसत नाही. परंतु तरी हे समजतंय, आपल्याला सर्व कळतंय, लक्षात येतंय, आपण अभ्यास करतोय. आणि अभ्यास करत असताना आपल्याला समजून उमजून कळून सुद्धा आपल्या जीवनावरती, आपल्या विचारावरती का बदल होत नाही? याचं कारण आहे अटॅचमेंट, आपलेपण, लागलेपण. आणि हे अटॅचमेंट, आपलेपण, लागलेपण हे अज्ञानाचं लक्षण आहे, ज्ञानाचं लक्षण नाही आहे. मग आपण ज्ञानी आहोत का? त्या ज्ञानाच्या याच्यावरती चाललो आहोत का? याचा जेव्हा विचार करू तेव्हा आपल्या लक्षात येईल आपण कसं राहतो. आपली स्वस्थता आहे, शांतता आहे, अस्वस्थता आहे. आपल्याला तर छोटी छोटी गोष्ट, आपली एखादी जर वस्तू जरी हरवली ना तरी आपण अस्वस्थ होतो. 2 तास पूर्वी असलेली वस्तू हरवली आहे, कुठंतरी सापडेल, कुठं जाणार नाही, याचा विचार आपण कधीच करत नाही. आपण सारे कामं सोडून त्याच्या पाठीमागे लागतो, आपण अस्वस्थ होऊन जातो. एवढी मोठी सृष्टी राहणार नाही तर तुझी वस्तू काय आणि तू काय, ही समज जेव्हा आपण निर्माण करू तेव्हा हे तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्याला अर्थ आहे. तेव्हा सार आणि संसार प्रकरण समजून घेण्याला अर्थ आहे. ते तर टेक्निकली परमेश्वरांनी तत्त्वज्ञानातून सांगितलेलं आहे, प्रोसेस सांगितली परमेश्वरांनी, सहाराची प्रोसेस आणि संसरणाची प्रोसेस. प्रोसेस आपण शब्दाशा समजून घेऊ. वास्तविक ते जनरल नॉलेज आहे, खूप मोठा विषय नाही आहे. परंतु त्यातून शिकायचं काय आपल्याला? आणि ही अटॅचमेंट तुटायची कशी, तोडायची कशी? एवढी सोपी आहे का ती? ती सोपी नाही आहे. याचं कारण काय आहे की आपण त्यातला भाग आणि त्याला आपल्यातला आपण भाग समजलेलो आहे, म्हणून त्यातून आपण बाहेर पडत नाही. आणि यात चांगले चांगले तपस्वीही वाचत नाही, परंतु याच्यासाठी लागते देव कृपा, बोध. आणि त्या बोधाची शक्ती जेव्हा कार्यरत होईल तेव्हा मात्र आतून तुम्ही तुटाल. आचाराचं पहिलं सूत्र देवानी काय सांगितलेलं आहे? स्वदेश सबंधू त्याज्य, स्वग्राम सबंधू त्याज्य. सबंधियाचा सबंधू तो विशेषता त्याज्य. सबंधू, संबंध. स्वग्राम त्याज्य नाही सांगितलं, स्वदेश त्याज्य नाही सांगितलं. जे नातेवाईक आहे त्याचा त्याग करायला नाही सांगितलं. त्यांच्या असलेल्या संबंधाचा म्हणजे अटॅचमेंटचा, लागलेपणाचा, आतलेपणाचा त्याग करायला लावलेला आहे. ते जोपर्यंत आपल्याला कळत नाही, समजत नाही, तोपर्यंत आपल्याला धर्म अवघड वाटेल, खूप मोठा मोठा वाटेल, जडजड वाटेल. परंतु ज्याला हे जमलं त्याला परमेश्वर भेटला, हे मात्र नक्की. आणि हे समजावण्यासाठीच मी वेगळ्या बोधकथा तुम्हाला समजावून सांगत असतो. त्यातून अजून एक बोधकथा मी तुम्हाला सांगेल आणि त्यातलं मर्म तुम्हाला कळेल
कारण मुख्य विषयाला आपल्याला जायचं आहे. त्या विषयाला जाण्याच्या अगोदर आपल्या बुद्धीचे माइंडसेट म्हणजे तशी मानसिकता तयार करावं लागते. ती मानसिकता माइंडसेट झाला तर मग त्यातली समज आपल्याला येत असते. एक असाच मोठा व्यापारी असतो आणि तो व्यापारी काही निमित्ताने गावाच्या बाहेर गेलेला असतो, शहराच्या बाहेर गेलेला असतो. जेव्हा येतो तेव्हा त्याला अचानक दिसतं की आपली खूप मोठी बिल्डिंग आहे आणि ती बिल्डिंग जळते, जळून खाक होतं. ते सारं गाव गोळा झालेलं आहे आणि तो अचानक ती बिल्डिंग पाहिल्यानंतर, जळते पाहिल्यानंतर, ज्यांनी सारं आयुष्यभर काम केलं, कष्ट केलं, त्या कष्टातून घर उभं राहिलं ते आज जळतंय. सर्वसामान्य माणूस काय विचार करेल, कितीतरी दुःख होईल. तसं त्याला पण झालं. तो रडायला लागला जोरजोरात. काही खरं नाही, काही राहिलं नाही, संपलं म्हणतो. तेवढ्यात त्याचा मोठा मुलगा बघतो आपले वडील आलेले आहे, ते जोरजोरात रडताय. तो मोठा मुलगा जवळ येऊन आपल्या वडिलांच्या खांद्यावर हात ठेवतो. बाबा रडू नका, जी बिल्डिंग आपली होती म्हणजे काय, 4 दिवसापूर्वीच व्यवहार केला म्हणे मी, ती विकली, आता ती आपली राहिली नाही. वडिलांच्या चेहऱ्यावर लगेच बदल झाला, खुश झाले. वा वा क्या बात. पहिलं दुःख झालं होतं कशाचं, ती बिल्डिंग माझी आहे, ती जळतीये. आणि आता लगेच हसायला लागले, फ्रेश चेहरा बिरा एकदम तटस्थ होऊन त्या बिल्डिंगकडे ते बघताय. आता ती माझी नाही आहे, त्याची जळेल, त्याचं नुकसान होईल, आपलं काय त्याच्यात. लोकही पाहत आहे, येताना आले तर रडायला लागले जोरजोरात. आणि या मुलाने असं काय सांगितलं का ते एकदम फ्रेश झाले, आनंद झाले, चेहरा एकदम टवटवीत झाला. लोकांना आश्चर्य वाटलं. तेवढ्यात लहान मुलगा येतो. तो लहान मुलगा वडिलांच्या जवळ जाऊन जोरजोरात रडायला लागला, दुःख करायला लागला. बाबा काही खरं नाही, आपली बिल्डिंग गेली, काही राहतलं नाही. वडील त्याच्या खांद्यावर आता हात ठेवताय. कशाला रडतो म्हणे, ती बिल्डिंग आता आपली थोडी आहे, विकली ती 4 दिवसापूर्वीच. ज्यांनी विकत घेतली आहे त्याची जबाबदारी, आता त्याचा प्रॉब्लेम, त्याचं दुःख, आपल्याला नाही. तो लहान मुलगा म्हणतो, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, परंतु पेमेंट अजून यायचं बाकी आहे. त्याच्यामुळे टेक्निकली ती बिल्डिंग ती आपलीच आहे अजून. परत वडील रडायला लागले जोरजोरात. काही खरं नाही. प्रसंग एकच आहे, परिस्थिती वेगवेगळी आहे. बदल कशाचा झालेला आहे, परिस्थितीचा नाही बदल झाला, विचाराचा बदल झाला. तो स्वतः जी माझी बिल्डिंग आहे असं समजत होता, तोपर्यंत दुःख होतं. आणि माझी नाही आहे, दुःख संपलं. दुःख कशात आहे तुमच्या लक्षात येईल. दुःख हे अटॅचमेंटमध्ये आहे, लागलेपणामध्ये आहे. अर्जुन देवालाही हे दुःख झालं होतं, कारण अर्जुन देवाचंही लागले पण होतं. अर्जुन देव म्हणता, मी लढाई नाही करत, हे सारे माझे चुलते, मामे, भाऊ, काका, दादा, नाना, हे सारे आजी आजोबा सारे माझे समोर आहे, त्यांना मी मारायचं, हे पाप मी कुठं फेडेल. आणि त्यांना मारून मी राज्य करायचं, ते राज्य कोणावर करू, तर राज्य समाजावर करायचं असतं, नातेवाईकांवर करायचं असतं. देवाने तो भ्रम त्यावेळेस काढला की अरे तुझा भ्रम झाला आहे, हे तुझे आहे असं तू समजतोय, परंतु ते मरणार नाही असं समजू नको. ते त्यांच्या कर्माने आले, त्यांच्या कर्माने जाणार आहे, तू मारणार आहे असंही समजू नको. तुझा भ्रम आहे का मी मारेन, हा भ्रम आहे, हा काढून टाक. देवाने पूर्ण भगवद्गीता सांगितली. कशासाठी सांगितली, फक्त अर्जुनाची अटॅचमेंट तोडण्यासाठी सांगितली. जे आपलं जो म्हणतोय ना तू, ते आपलं नाही आहे. तुला कर्तव्य करावं लागणार, तुला उठावं लागणार, तुला लढाई करावं लागणार आहे. आणि ते केल्यानंतर काय करायचं, जिंकल्यानंतर ते मी तुला सांगणार, तेही तुलाच करावं लागणार आहे. जीवाला करावं लागणार आहे आणि करावं लागतं, परंतु परमेश्वराचं ऐकलं तर आपण करावं. अर्जुनाने 11व्या अध्यायात विश्वरूप दाखवलं परमेश्वराने, बोध झाला. जो अर्जुन रडत होता, शोक करत होता, मी सारं सोडून देतो, जंगलात जातो, संन्यास घेतो म्हणत होता, तो आता म्हणतो, देवा सांगा आता कोणाला मारायचं. द्रोणाचार्य त्याला दिसत नव्हते, भीष्माचार्य त्याला दिसत नव्हते, कर्ण त्याला आता दिसत नव्हता. पूर्वी हे सारे संबंधी त्याला दिसत होते, आता संबंधी दिसत नाही आहे. का, आता तो कर्त्यावर उभा राहिला, कर्तव्यावर उभा राहिला आहे. त्याला आता एकच दिसते, देवाने सांगावं ना आम्ही ऐकावं. आपल्याला देवाने सांगितलंय, पण आपण ऐकतो का. अनंत लीळा, अनंत सूत्र, अनंत वचनं,
अनंत तत्त्वज्ञान जगाच्या पाठीवरचं सर्वात श्रेष्ठ तत्त्वज्ञान आपल्यापर्यंत परमेश्वरांनी पोहोचवले. परमेश्वराची खूप मोठी कृपा आहे आपल्यावरची. नाही तर आपली काय योग्यता आहे, काय पात्रता आहे का त्या परमेश्वराच्या खावणीला आपण उभं राहावं, त्या परमेश्वराच्या प्रीतीला विषय व्हावं. योग्यता आहे आपली नाही, परंतु तरी त्या परमेश्वरांनी दया कृपा करुणा आपल्यापर्यंत आणून बोध दिला आहे, धर्म सांगितला आहे, जाणीव करून दिलेली आहे. आणि या जाणीवेतून आपण समज निर्माण करून घ्यायची आहे. आपण अभ्यास करतोय, ज्ञान घेतोय, पण समज जी यायला पाहिजे ती नसल्यामुळं आपण पाट्या टाकतोय. कोणीतरी कितीतरी वर्ष, 20 वर्ष, 40 वर्ष, 10 वर्ष, 5 वर्ष, कितीतरी वर्ष लावलेले आपल्याला इथपर्यंत यायला. काहींची भूमी कोरी असते, सुपीक असते. ती परमेश्वराने सांगितले तण वावलेल्या वावराच्या दृष्टांतातून, वावर जर स्वच्छ असेल, सुपीक असेल तर त्याच्यात पीक चांगलं येतं. त्यातच जर घाण असेल तर त्याच्यावरती मशागत करावं लागते. आणि ती मशागत करायची कोणी असते? जीवानी करायची असते. तिथं परमेश्वर येऊन नांगरणी नाही करणार आहे. परमेश्वर पेरणी मात्र करतो, नांगरणी करून ती जमीन सुपीक करायचं काम मात्र आपलं आहे. जीवाची कड आहे, ती जीवाची करणी आहे. म्हणून ज्यांनी ते केलं तिथं देव येतो, तिथं पेरणी करून प्राप्तीला घेऊन जात असतो. संहार प्रकरण समजून घेताना आपल्याला हे समजून घ्यायचं आहे, हाच समज घ्यायचा आहे का नेमकं आपण धार्मिकता करत असताना आपली चुकी कुठं होते, अचूकता आपल्याला का समजत नाही, का कळत नाही, का या साऱ्या समाजाचा, या सामाजिक दृष्टिकोनाचा, सामाजिक व्यवस्थेचा आपल्यावरती परिणाम होतोय. चैतन्यापर असलेला परमेश्वर, त्या परमेश्वराशीच आपले डायरेक्ट कनेक्शन आहे, डायरेक्ट संबंध आहे. त्या परमेश्वराचं नाम आपल्याकडं आहे आणि त्या नामाचे 10 ठाय आपण अनेक वेळा ऐकलेले आहे, समजून घेतलेले आहे. आणि ते नाम असताना आपल्याला का दुःख होतंय, का आनंद वाटतोय? काहीतरी आलं तर आनंद वाटतो, काहीतरी गेलं तर दुःख होतंय. याच्या पाठीमाग कारण आपल्याला नेमकं जे समजायचं ते आपल्याला समजलेलं नाही. अजून काय समजून घ्यायचंय? परमेश्वर, त्या परमेश्वरांनी सांगितलेले 4 पदार्थाचं कार्यकारण स्वरूप लक्षण. यातले आता बरेचसे परमार्ग सेवक आहे, यांनी 4 पदार्थाचा अभ्यास केलेला आहे, सत्संग ऐकताय. परंतु जी स्वस्थता आपल्याला लाभायला पाहिजे आतून, अंतरातून, ती का लाभत नाही? याचं कारण आपण एकांतात जात नाही, कधी आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करत नाही. एकांत याचा अर्थ काय की एकाचा अंत करणे. आणि अंत कोणाचा होईल? जीवाचा होतो, परमेश्वराचा अंत होत नाही. आणि तो जीव कोण आहेत? आपण आहोत. ज्या मिनिटाला आपल्याला परमेश्वर कळाला, जो मिनिटाला आपल्याला परमेश्वर समजला, जाणवला, लक्षात आला, बोधाद्वारे आपल्याला तो भेटला, त्या मिनिटाला आपण आपल्याला विसरायला पाहिजे. पण आपण आपल्याला विसरत नाही. न विसरता परमेश्वराची भक्ती करत असताना याचा परिणाम आपल्यावरती कंटिन्यू होत राहतो. परमेश्वर अनंत ब्रह्मांडांचा नायक, सर्व समर्थ आणि सर्व काही करणारा तोच आहे. तरीही आपण डिस्टर्ब आहे. याचं कारण काय की फक्त आपण शब्दाशा म्हणतो देव करणार आहे आणि अप्रत्यक्षरित्या काय म्हणतो? आपल्यालाच करावं लागणार, देव कुठे येणार आहे. म्हणून तर आपण कर्मकांडात अडकलेलो आहे, म्हणून आपण अंधश्रद्धेत अडकलेलो आहे. त्या परमेश्वरांनी बोध देऊन, त्या परमेश्वरांनी जाणीव देऊन सुद्धा त्या परमेश्वरावरती जेवढ्या पद्धतीनं आपली निष्ठा वाढायला पाहिजे, त्या समर्थवादावरती निष्ठा यायला पाहिजे, तो अहेतुक भाव निर्माण व्हायला पाहिजे, तो न झाल्यामुळं आपण कर्मकांड आणि विधीत अडकलेलो आहे. आणि देवाने सांगितलं विधी किंकर न व्हावे, तुम्ही परमेश्वर किंकर व्हावे. आणि हे विशेष म्हणजे सांगितलंय वासनिकाला, वासनिकाला सांगितलंय देवाने. पूजनीय माईम भट्टांनी विचारलं की परमेश्वर भक्तीचे 2 वर्ग आहे, कर्मराटीचे आणि दैवराटीचे. म्हणजे संन्यासी वर्ग आणि संसारातला वर्ग. संसारातल्या वर्गातही कसं राहावं, कारण त्यावेळेस पूजनीय माईम भट्ट प्रपंच करत होते. आणि देवानी जे 5-7 सूत्र सांगितले
ते जर सूत्र समजून घेतले तर त्यातलं हे अत्यंत महत्त्वाचं सूत्र आहे, तुम्ही विधी किंकर न होय परमेश्वर किंकरा होय. आणि त्याच्यानंतरचं पुढलं अत्यंत महत्त्वाचं शेवटचं सूत्र आहे, नैतिकता धर्माचा पाया आहे. रस्त्यावर पडलेला कवडासुद्धा आद करून न घ्यावा. आणि या समाजात राहत असताना संग्रह कसा पाळावा हे जरी समजून घेतलं तरी परमेश्वरापर्यंत आपण पोहोचू शकतो. ही वासनिकाची असती बरी आपल्याला माहीत करून घेणं, समजून घेणं, जीवनामध्ये उतरवणं आणि त्यातून परमेश्वराला प्राप्त करणं हे महत्त्वाचं असतं. म्हणून आपण संहार प्रकरण समजून घेत असताना समज काय निर्माण करून घ्यायचं आहे, परमेश्वराने आपल्याला नेमकं सांगितलं काय आहे आणि कशासाठी सांगितलं आहे. परमेश्वराने पूर्वी प्रकरणात जर आपल्याला सर्व सांगितलेलं आहे, नामं दिलेले आहे, उद्धरण प्रकरण आहे, महावाक्यातून परमेश्वराची ओळख दिलेली आहे, आचार मालिका विचार मालिकेतून आचार विचार पण दिलेला आहे. संहार आणि संसर्ग प्रकरण नाही सांगितलं असतं तर काय फरक पडला असता. परंतु परमेश्वर सांगतात की ह्या जीवानी अभ्यास करावा, ज्ञान घ्यावं. कशासाठी? खूप काही नाही, पण सृष्टी का निर्माण केली, कशासाठी केली, कोणी केली आणि निर्माण कशी केली, आणि ही सृष्टी निर्माण झाल्यानंतर त्या सृष्टीचा सार कसा होतो, कोण करतो, कशासाठी करतो, कोणत्या कारणाने करतो, याची उत्सुकता, याची चिकित्सा, याची समजून घेण्याची इच्छा तरी निर्माण करून जीवाने अभ्यास केला पाहिजे. याचा अर्थ परमेश्वराने अभ्यासाचं जे मर्म आहे, ज्ञानाचं जे मर्म आहे, त्यातली जी समज आहे ती संहार आणि संसर्ग प्रकरणात सांगितलेली. आणि ज्यांनी संहार आणि संसर्ग प्रकरण समजून घेतलं तो मात्र स्वस्थ होईल, त्याला समज निर्माण होईल. हे ब्रह्मांड किती ते जर टेक्निकली जर बघितलं तर 500 कोटी योजन, 56 कोटी व्यक्त, विश्वची मूर्ती आणि त्यात 81 कोटी 1.25 लक्ष, 9 अधिक 10 माया देवता यांचं सामर्थ्य. त्या सामर्थ्याच्या अनुषंगाने जर आपण घेतलं तर आपल्याकडे काही सामर्थ्यच नाही, आपल्याला सारं उष्ण भेटलं हे त्यातून आपल्याला कळेल. आता सारं उष्ण घेतलेलं तरी आपण इतक्या अहंकारात आहे. जर खरंच आपलं असतं तर आपण देवाला मांडलं नसतं, देवाची भक्ती केली नसती. सारं उष्ण आहे आपल्याकडे आणि हे उष्ण घेतलेल्यातून आपण परत प्रपंच रचला आहे, त्या प्रपंचात परत अडकलेलो आहे. परमेश्वराने कोषकिडीचा दृष्टांत सांगितला. तो कोषकिडी काय असते? स्वतःला सुखासाठी घर बनवते आणि ते घर बनवत असताना त्याला दरवाजा लावते. दरवाजा लावल्यानंतर तिला बाहेर कसं पडावं हेच कळत नाही, त्यात तडफडून मरते. तसंच आहे आपलं. हा प्रपंच आपण उभा केला कशासाठी? सुखासाठी, भौतिक जगाच्या सुखाच्या अभिलाषेपोटी. परंतु बाहेर पडण्याचे चक्र आपल्याला माहीत नाही, बाहेर पडण्याचा दरवाजा आपल्याला माहीत नाही. म्हणून इथं तडफडत अनंत जन्मन अनंत सृष्टी आपल्या गेल्या. अभिमन्यूचं बी काय झालं होतं? चक्रीवात घुसले पण बाहेर येता आले नाही. झालं काय? आपल्याला आत येता येतं ते बी आपल्या सामर्थ्याने नाही, उसण्या दिलेल्या सामर्थ्याने आपल्या प्रवृत्तीनं आपण आत आलोय आणि यातून बाहेर पडायचं आपल्यालाच आहे. आणि ते बाहेर पडण्यासाठी दिलेला बोध आणि बोधशक्ती परमेश्वराने मात्र आपल्याला दिलेली आहे. आयडिया परमेश्वर देतात, रस्ता परमेश्वर दाखवतात, ध्येय परमेश्वर सांगतात, ज्ञानातली समज परमेश्वरच देतात. पण ते कृतीत आणण्याचं काम ती कड मात्र जीवाची असते. म्हणून आद्यंती दैव मध्य पुरुष, जोची अवसर विषया तो ब्रह्मविद्येला. ही वेळ असते, ही वेळ कधीच जात नसते. ही वेळ जो पकडेल, ज्या क्षणाला पकडेल, ज्या मिनिटाला पकडेल, त्या पकडण्यातून जो निघेल तो निघेल. ज्याला वेळ पकडता नाही आली तो जीवनात भौतिक जगात यशस्वी होऊ शकत नाही, प्रापंचिक जीवनात यशस्वी होऊ शकत नाही आणि आध्यात्मिक जीवनाचा तर विषयच नाही. तिथं सुद्धा वेळ पकडावा लागते. त्या वेळेला बरोबर योग्य पद्धतीने निर्णय घ्यावा लागतो, योग्य निर्णयाप्रती मॅनेजमेंट करावं लागते, तर तिथं सक्सेस होतं. आणि सक्सेस 2 पैसे जास्त भेटतात हेच सक्सेस, बाकी दुसरं काही सक्सेस नसतं तिथं. अभिलाषा तीच असते. पण इथलं सक्सेस मात्र हे चिरकाल टिकणार आहे, कायमचं आहे. आणि म्हणून परमेश्वराने संहार प्रकरण संसरण प्रकरण सांगण्याचा उद्देश काय, समज काय, या आपण प्रथम जाणून घेऊ, समजून घेऊ आणि त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू. हे दोन्हीही प्रकरणं समजून घ्यायला आणि समजून सांगायला अवघड आहे. परंतु ज्यांनी देवता वर्ग समजून घेतला आणि इथून मागचे सारे सत्संग ज्यांनी ऐकले
देवता वर्गाचे 2 वेळा आपले सत्संग झालेले, एक अगोदरच्या अभ्यासक्रमामध्ये आणि नंतर संभाजीनगरला देवता वर्गावरती सत्संग झालेले. त्यांनी हे देवता वर्गाचे सत्संग नीट ऐकले असतील, समजून घेतले असतील आणि तुमची तर रिव्हिजन दरीला परत झालेली आहे आणि परत मागच्या वर्षी ह्याच तारखांना देवता वर्ग परत आपण रिपीट केलेला आहे. त्याचे थोवे, त्याचे गट, त्याचे नावं, त्या मळांचे नावं, त्यांनी ज्यांनी हे समजून घेतलं ना त्याला सार आणि संसरण प्रकरण समजणं खूप अवघड जाणार नाही. परंतु पहिल्यांदा जेव्हा त्याच्या डोक्यावरती एक कानावर पडेल त्याला थोडं अवघड वाटेल. परंतु अवघड जरी असलं तरी एक चिकित्सा ठेवा, एक इच्छा ठेवा, एक वासना ठेवा का नेमकी सृष्टी कोणी निर्माण केली, कशी निर्माण केली, कशा पद्धतीनं केली. लहान मुलांमध्ये चिकित्सा असते बघा, त्यांना जर खेळणं आणून दिलं ना ते थोडा वेळ खेळतात आणि त्या खेळण्यामध्ये काय नेमकं आहे, खेळणं कसं पडतं, कसं उड्या मारतं, त्याला त्या खेळण्याशी काय पडेल नसतं. ते तोडून मोडून आतमध्ये काय ते पाहण्याचा प्रयत्न कर. तुम्ही मोबाईल दिला तर मोबाईल फोडेल, आतमध्ये काय आहे, टी व्ही फोडल. त्याला चिकित्सा असते, उत्सुकता असते. आपली जी चिकित्सा उत्सुकता आहे ना ही आपली मरून गेलेली आहे. म्हणून आपण फक्त इकडं ऐकतो, इकडं सोडून देतो, चल रहा आहे, बाबाचे सत्संग चालू आहे, ऐकतोय आपण, मस्त राहतोय. ती चिकित्सा, जीव चिकित्सा काय आहे आणि ती चिकित्सा जिवंत ठेवावं लागेल तुम्हाला कायमस्वरूपी. जो जीव ही चिकित्सा जिवंत ठेवेल ना तो निरागस असेल, तो कोमळ असेल आणि ती निरागसता, ती कोमळता परमेश्वरापर्यंत त्याला घेऊन जात राहील. जाणून नेणे तो सदैव, सर्व जाणलंय परंतु मला काहीच मी जाणलेलं नाही, अजून मला काहीच समजत नाही, मला काहीच कळत नाही असा म्हणणारा सुदैवाचा आहे म्हटले. पण आपल्याला काही कळत नसताना सुद्धा आपण म्हणतो मला सारं कळतंय, मला सारंच समजतं, मी हे सारं तयार केलं. आपण बोलता बोलता म्हणतो ना आपण शून्यातून विश्व निर्माण केलं. त्यांनी खरं विश्व निर्माण केलेलं असतं का? विश्व म्हणजे काय आहे? 500 कोटी योजनाचं विश्व, 56 कोटी व्यक्त विश्वाची मूर्तीचं विश्व. पण बोलता बोलता बोलतो की नाही आपण शून्यातून विश्व निर्माण केलं. म्हणजे शून्य होता आणि तो विश्व निर्माण करू शकत नव्हता. याचा अर्थ त्याचं विश्व कोणतं आहे? घर, राहायला घर केलं, गाडी घेतली, बाबा आमच्याकडे काहीच नव्हतं, उपदेशी झालो आणि जी सुरुवात झाली मागं फिरून पाहिलंच नाही आम्ही. पण पुढं खड्डा आहे त्याच्या लक्षातच आलं नाही. देवानी बोध का दिलाय, कशासाठी दिलाय ते जाणून उमजून देवानी तुम्हाला स्वस्थता निर्माण करावी. कारण तुम्ही अस्वस्थ आहात, तुम्हाला घर नाही, हे नाही, ते नाही, गाडी नाही, नोकरी नाही, मुलं नाही, सर्व अस्वस्थ आहात. देव दयाळू माळू कृपाळू ते ये तारे देऊन बघू आपण, याला हे देऊ, ते देऊ, ते देऊ, ते देऊ, आणि मग याला कळेल का आता दिलंय, आपण स्वस्थ झालो, आता आपल्याला देवानी दिलंय, का दिलंय, कशासाठी दिलंय याचा विचार करू आणि निघू याच्यातून. नंतर देवाला लक्षात येतं की अरे ज्याच्यासाठी दिलं, ज्या उद्देशाने दिलं हा तिथंच अडकला. आणि म्हणून परमेश्वर परत अवतार घेतात या सृष्टी तलावरती. जीवासाठी जीव धर्म, देह धर्म स्वीकारून वाडवाडी फिरतात आणि परत आपल्याला त्या अडकलेल्या जीवाला काढण्याचा प्रयत्न करतात. कारण ते परमेश्वराचं मिशन आहे, ती प्रवृत्ती परमेश्वराची. आपण मात्र चिटकून बसलेलो आहे. आणि यातून बाहेर पडणं, याच्यासाठी सृष्टीची निर्मिती आहे, याच्यासाठी परमेश्वराचा अवतार आहे, याच्यासाठी परमेश्वराचा बोध पण आहे आणि याच्यासाठी जे तत्त्वज्ञान पण आहे. बाकी उद्देश काहीच नाही आहे. तुम्ही सारं ऐकून जर बाहेर नाही पडू शकले तर काहीच ऐकलं नाही. देवानी एका सूत्रात ते सांगितलेलं आहे, एक अनुसरती एक ननुसरती, ननुसरते प्रमादीय बोली जेते, त्या सृष्टी शून्य होय. एका सूत्रात. मी कशासाठी केलं आहे? याच्यासाठी. परंतु एक असा आहे का तो ते करत नाही आणि तो करत नाही म्हणून तो जातो कुठं आणि त्याच्यासाठी काय भेटतं? ही सृष्टी 500 कोटी योजनाची निर्माण करून साऱ्या देवता कामाला लावून स्वतः मी येऊन त्याच्यासाठी ती शून्य केली, शून्य झाली. कारण उद्देश आणि ध्येय परमेश्वराचा तो असल्यामुळं ती शून्यता जर आपल्याला निर्माण करायची असेल तर असं आपण शून्यतच आहोत, आपण काहीच करायची गरज नाही. मग उलट उपभोग घ्या, मौज मजा करा, पैसे कमवा, चंगळवादात जा, नंतर असे नरकात जाणारच आहोत आणि तसे जाणारच आहोत. मग आता तरी सुख मिळून घ्या. अशा प्रवृत्तीचे काही लोक आहेत, तुम्हाला मी सांगणार नाही असं करा, कारण घ्यायचे मनावर तुम्ही, कारण जीव लगेच मनावर घेतो.
अरे मला हीच इच्छा होती आणि माझी हीच मानसिकता होती आणि आता बाबांनी सांगितलं म्हणलं प्रश्नच मिटला. ते काठावर उभे असतात ना काही लोक, ते लगेच कल्टी मारतात लगेच. ते म्हणतात देवाकडे एकच डोळा मागितला, देवाने 2 डोळे दिले. तुम्ही जर काहीच केलं नाही तर नरकात जाणारच आहे, दुःख होणारच आहे. अशा विचाराचे काही लोक आहेत की मग दुःख होणारच आहे, तर मग आता मौज मजा करून घ्या. आणि आता बी कोणती मौज मजा, तुमच्या व्याख्या काय आहे, आपली व्याख्या काय आहे? एक तर आपण आता बोध झाल्यामुळं, धर्मात आल्यामुळं आपल्याला मौज मजेचे काही साधनं नाही राहिले. ना दारू आहे, ना मांस मच्छी, ना फिरणे, ना चंगळवाद करणे, काहीच नाही आहे. मग करणार करून काय करणार? मग ते करता येत नाही, हे करा. आणि परमेश्वराने अत्यंत सुंदर अशा दृष्टांतातून आपल्याला सांगितलं, एक राजा असतो म्हटलं. तो राजा जेव्हा शयनगृहामध्ये झोपायला जातो, राजा आहे. आता राजाचं शयनगृह कसं असेल? आपल्याकडे काहीच नसतं, 4 डबडे राहते तरी आपण बऱ्यापैकी राहतं. आपलं गादी राहती, हे राहतं, ते राहतं, सारं राहतं. आता ते राजाचं शयनगृह, दररोज त्याला त्या गादीवरती, त्याच्या त्या बेडवरती गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या असतात. पण त्यात कळत नकळत काहीतरी देठ वगैरे जर गेला तरी तो टोचतो त्याला, रात्रभर झोपत नाही. ते कोणी केलं त्याला शिक्षा देतो तो. पण तोच राजा जेव्हा लढायला जातो तेव्हा त्याच्यावरती कितीतरी वार होतात, त्याला एकही वार लागत नाही. का? तो लढतो कशासाठी? त्याला समजलेलं असतं, कळालेलं असतं. आणि एक त्यातला असा राजा असतो का तो म्हणतो आता मी हारतोय, माझे सैन्य मेले, मला आता हे मारतील, आता पळून जावं. पळायला लागतो, त्याच्या लक्षात येतं का मी पळाल्यानंतर हे सुद्धा पाठीमागे येऊन मला मारतील आणि असंही मारणार, त्याच्यापेक्षा लढून मारू. तो जिंकतो. आपल्याला तसंच करायचं आहे, आपल्याला लढायचं आहे. आपल्या अनादि अविद्येबरोबर, आपल्या दोषाबरोबर, आपल्या अज्ञानाबरोबर, आपल्यातल्या असल्या त्या कमतरतेबरोबर, आपल्याला असल्यामध्ये जे दोष आहे, आपण जे जोडलेले अनंत जन्माचे, अनंत सृष्टीचे, त्याच्याबरोबर लढायचं. आपल्या इंद्रियांबरोबर लढायचं, विकाराबरोबर लढायचं, विकल्पाबरोबर लढायचं, स्वभावाबरोबर लढायचं. हे आपले शत्रू आहे. पण जेव्हा तुम्ही म्हणाल हे माझे त्याने होणार नाही, तुम्ही काहीच करू शकत नाही. तेव्हा असे बी मी नरकात जाणार आहे, असे बी हारणारच आहे ना. मग लढून पाहून मग देव म्हणतात उभा ठाकल्याशी पुरे सिद्धी ते येतो नाही. तू उभा राहा, या उद्देशाने उभा राहा, सक्सेस मी करत. हा पॉझिटिव्ह विचार अध्यात्मामध्ये खूप गरजेचा आहे. आणि जोपर्यंत तुमचा तो येत नाही तोपर्यंत तुम्ही लढतच नाही, लढणारच नाही, लढूच शकत. ही लढाई आपली आहे. अर्जुन देवाची लढाई होती, परंतु त्या माध्यमातून आपल्याला वेगळं देवाने सांगितलेलं आहे. ही आपली दररोजची लढाई आपल्या इंद्रियांबरोबरची. हे आपले शत्रू आहे आणि देवाने त्याच्यावरती कंट्रोल करायला लावलेला आहे. खूप मोठी साधना आहे का, खूप मोठा धर्म आहे का, खूप मोठी धार्मिकता आहे का, असं नाही आहे. परंतु त्यात ज्यावेळेस तुमचा माइंडसेट होईल का मला फक्त देव मिळवायचा, मुक्तीची चाड आहे, जेव्हा मुक्ती मिळवायची असं ठरवाल त्याच मिनिटाला तुम्ही जिंकलेले असाल. कारण एक पाऊल तुमचं पडलेलं आहे, पण आपलं ते ठरत नाही. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये अस्वस्थता आहे, अडचणी आहे, प्रॉब्लेम्स आहे. मी करेल का नाही शंका आहे, गैरसमज आहे, संभ्रम आहे. परंतु जे आपल्याच्यानी होणार आहे तेच देवाने सांगितलेलं आहे. आणि देवाने जिंकण्यासाठी आपल्याला बोध दिला, हरवण्यासाठी नाही दिला. कारण परमेश्वर आपल्याला जिंकवणार आहे. तो दयाळू माळू कृपाळू आपला हितक्ष आहे. स्वतः भांडारीकरांकडे गेले, बाईसांकडे गेले. अर्जुन देवाला स्वतः तत्वज्ञान सांगितलं, विश्वरूप दाखवलं, उभं केलं. तसं आपल्याला फक्त उभं राहायचं आहे, हाव धरायची इच्छा ठेवायची आहे. आणि कोणत्या विचारातून? ही सारी सृष्टीसुद्धा संपणार आहे, संपते. तेव्हा माझी काय गत आहे, मी कोण आहे, माझं अस्तित्व काहीच नाही आहे, ह्या विचाराला जेव्हा तुम्ही जाल त्यावेळेस नक्कीच तुम्ही जिंकलेले असाल. आज पहिला दिवस आहे. आजपासून हा कार्यक्रम 1 तारखेपर्यंत सुरू आहे. अनेक सद्भक्त येत राहतील. मागच्यापेक्षा तुम्ही नियोजन यावर्षी मोठं केलेलं आहे आणि त्या मोठ्या कार्यक्रमाच्या नियोजनानुसार थोडे लोक बी थोडे मोठे आहे, जास्त आहे. काही लोक 2 दिवस येतील, 4 दिवस येतील. सकाळी आपलं सत्र पहाटे 3ला जे इथं मुक्कामी आहे त्यांनी स्मरणाला उठायचंच आहे. 5-5:30ला आपण आरती वगैरे करू. त्यावेळेसही थोडेसे शंका प्रश्न आपण घेण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर थोडासा व्यायामाचं सत्र आपण घेऊ. 10 ते 11 सकाळचं सत्र राहील आपलं. दुपारचं 4 ते 5चं सत्र राहील. संध्याकाळी 8 ते 9 वासनिक सत्र आहे.
आपल्यातलेच बरेचसे सद्भक्त आपले विचार मांडणार आहे. एखादा विषय निवडून तुम्हाला स्टेज देण्याचा उद्देश हाच आहे की तुमच्यावरची जबाबदारी कळावी, समजावी, तुमचा व्यक्तिमत्व विकास घडावा. त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमात वाचनिक सत्र आपलं असतंच. ते सत्र असे 3 सत्र आपले होतील आणि एकदा कार्यक्रम सुरू झाला का आपलं जे ठरलेलं असतं त्याप्रमाणे अत्यंत व्यवस्थित कार्यक्रम होत असतो. सर्वज्ञ सेवा वाचनिक मंडळ नाशिक जिल्हा शाखेने ठरवलं होतं मोठा कार्यक्रम घेऊ, हे करू ते करू. परंतु म्हटलं कार्यक्रम नुसता दिसायला मोठा नसायला पाहिजे, माणसाच्या मनातला असला पाहिजे, देवाच्या कडेतला असला पाहिजे. आणि म्हणून ही चर्चा चिंतन केल्यानंतर आपण हा देवाच्या कडेने निर्माण झालेला, देवाने दिलेला आपल्याला हा कार्यक्रम प्रोग्राम आहे. आणि मंडळाचं पहिल्यापासून हे वैशिष्ट्य आहे की कार्यक्रम घ्यायचे परंतु कमीत कमी खर्चात, कोणाकडे योगदान न मागता त्यांच्या मनातून आलेलं योगदान, त्यांनी स्वतःहून दिलेलं योगदान, त्यात केलेली मॅनेजमेंट. आणि ह्या कार्यक्रमांचं नियोजन वाचनिकांनी करायचं, आयोजन वाचनिकांनी करायचं आहे. आम्ही राजपुत्र आहोत, तुम्ही म्हणा अगर नका म्हणू, आमच्या देवानी तर आम्हाला म्हटलं आहे राजपुत्र आहात. आम्ही स्वीकारायचं का नाही आम्ही ठरवायचं आहे. त्याच्यामुळं आम्ही तर राजपुत्र आहोत, त्याच्यामुळं आम्ही राजपुत्रासारखेच राहणार, येणार, तुम्हाला बोलणार, झापणार, कडकपणे समजावणार. आणि नाही समजले तर तुमच्याकडं तोंड फिरून परत निघून पण जाणार. त्याच्यामुळं आमचं काम काय, आम्ही आमच्या भूमिकेत असलं पाहिजे, तुम्ही तुमच्या भूमिकेत असलं पाहिजे. म्हणून वाचनिक वर्ग हा धर्माचा एक पाया आहे, खांब आहे, तो वर्ग तयार झाला पाहिजे. कार्यक्रमाचं आयोजन वाचनिकांनी करायचं, साधू संतांनी येऊन मार्गदर्शन करायचं, त्यांच्या प्रश्न मिटवायचे, त्यांचे क्लेरिफिकेशन द्यायचं, त्यांना रस्ता दाखवायचा आहे, त्यांचं ध्येय स्पष्ट करायचं आहे, परमेश्वर समजावायचं आहे, परमेश्वर सांगायचा, परमेश्वर जाणीजे, परमेश्वर पाहिजे. परमेश्वराकडून परमेश्वरच जाणून देत असतो, प्राप्तीला नेत असतो. मीडिएटरचं काही काम नाही ठेवलं देवानी, परंतु तरी आम्ही तुम्ही दिलेल्या भूमिकेमुळे आम्ही ती भूमिका पाळतोय, सांभाळतोय. आणि म्हणून अशा पद्धतीने मंडळाचे कार्यक्रम होत असतात. यात सर्वांनी आपल्या पुऱ्या महाराष्ट्रातून अनेक सद्भक्तांनी योगदान दिलं, त्यांचे मी पहिल्याच या व्हिडिओतून आभार मानल. परंतु नुसतं योगदान देण्यातून तुमच्या योगदानाची आम्हाला अपेक्षा नाही. तुम्ही इथे यावं, कार्यक्रमाला हजेरी लावावी, नाही लावता आली तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही ऐकतातच, परंतु त्यातून समज निर्माण करून आपल्यातला अज्ञान दूर करून त्यातून उठावं आणि परमेश्वराला प्राप्त करावं. या रस्त्यावरती यावं, त्या रस्त्यातून आपले जे अडीअडचणी अडथळे दूर करावेत आणि परमेश्वराच्या या ध्येयापर्यंत पोहोचावं, हा उद्देश आहे. आणि म्हणून मंडळाचे अनेक जे बी सद्भक्त आहे त्यांनी सर्वांनी संकल्प सोडलेले आहे. आता पुढच्या नंबरमध्ये भरपूर आहे. आत्ताच दत्तमुनी महानुभावांनी दीक्षा घेतली, थोडी लेट झाली पण काय हरकत नाही, परफेक्ट झाली असं समजू आपण. कारण अडथळे असतात, आपणच जोडलेले असतात, अडचणी असतात. आणि या नंबरप्रमाणे आत्ताच परमपूजनीय परमहंत बाबांनी सांगितलं का जे अध्यक्ष त्यांचेच नंबर लागतात का म्हणे तुमच्याकडे. कारण ते नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष होते, ते पुढं सरकले, आता पुढचे अध्यक्ष कोण आहे म्हटलं. म्हणजे असं काही नाही आहे, परंतु नंबरप्रमाणे सिनियरिटीप्रमाणे तसंच आहे. त्यांचं शुभचिंतन आहे, तुमच्यासाठी ते शुभचिंतन करतात, हे काही कमी नाही. आजकाल शुभचिंतन करणारा माणूसच भेटत नाही. कारण जीव आदमती आदगती आदरती, अनंत दोष, याचं भलं व्हावं, याला देव मिळावा अशी म्हणणारी व्यक्ती मिळणं हे सुद्धा नशिबाचाच भाग आहे. आणि असे बाबा आपल्याला भेटले, ते तुमच्या बाबतीत शुभचिंतन करतात. आणि मग त्यांना सांगितलं कोण कोण आज अध्यक्ष आहे या मिनिटाला. म्हणले आता माझी अध्यक्ष झाला का मग दीक्षा होते, मग आता माझी अध्यक्ष कोण आहे. म्हटलं किरण आहे. म्हणले आहे त्याची तयारी. म्हणले पुढचे अध्यक्ष कोण आहे. म्हटले संदीप दादा आहे आता. आणि ज्येष्ठ अध्यक्ष कोण आहे. म्हटले शांताराम दादा आहे. पुढं ही लाईन लागत जाईल. आता पुढं मग जर असेल तर मग बाळासाहेब पुढचे अध्यक्ष राहतील, कारण त्यांची बी लाईन आहे. तर काही हरकत नाही, तुमची तळमळ आहे, हे महत्त्वाचं आहे. अशा वयामध्ये, अशा सांसारिक जबाबदारीमध्ये तुमची इच्छा होणं हे काही कमी नाही. कारण बाळासाहेबांनी सांगितलं, किरणदादांनी सांगितलं, मी थांबवलं त्यांना, म्हटलं थांबा, जबाबदारी पूर्ण करा मुलामुलींच्या लग्नाची, मग बाहेर पडा. आणि पुढचे तर मग आहेच लाईनमध्ये. बारगे सरांकडे तर दूरदृष्टिकोन आहे. त्यांनी अगोदर ते म्हणले आपले कुठं जमणार नाही, आपण शिक्षक माणसं आहे, बुद्धिवादी माणसं असल्यामुळं कुठं जमेल न जमेल आत्ताच तयारी करून ठेवा.
आणि मग आता एवढ्या लेट करायचं तर मग कोणीतरी जोडीदार पाहिजे आणि तो आत्तापासून पाहिजे म्हणून किरण दादाला जोडीदार केलं. महानुभाव हुशार असला पाहिजे आणि तो हुशार दिसला पण पाहिजे. ही हुशारी परमेश्वराच्या धर्माच्या अनुषंगाने जर असेल तर परमेश्वराला विशेष प्रसन्नता. नाही तर परमेश्वराला प्रसन्न करणं एवढं सोपं आहे का? सोपं नाही आहे. पण यातून परमेश्वर प्रसन्न होतो. म्हणून सर्वांचं शुभचिंतनच आहेच. राठोड साहेबांची बी लाईन आहेच, नंबरमध्ये आहेच. कारण काय कधी कधी एखादं नाव माझ्याकडून नाही घेतलं तर त्यांना असं वाटतं अरे आपलं नाव चुकलं बरं, चला काय हरकत नाही आपण वाचलं थोडंसं. पण नजर परमेश्वराची सगळीकडे असते, माझी जरी नसली तरी. आणि पुढं मग लेडीजमध्ये म्हणजे स्त्रिया पुढं आहे प्रत्येक ठिकाणी. मग इकडं कुठं आहे? इकडे बी 2 आहेत शिक्षिकाच आहे त्या विशेष म्हणजे. हां, कड मॅडम पण आहे, जाधव मॅडम पण आहे ना. पण कड मॅडमनीच हात वर केला, तुम्ही नाही केला. गुपचूप सारंग पाहिलं, काय करू असं काही नाही. आपली लढाई आहे, आपल्याला लढायची एवढं मात्र नक्की. आई पण आहे हे तुम्ही म्हणण्यापेक्षा ते आईने म्हटलं पाहिजे. आणि ते आईने संकल्प कधी सोडलेला विचारा आईला. मला आठवतं रुद्रपूरला गेलो होतो, आठवतं का आई? अहो तुमचा संकल्प तुम्ही सोडला, त्यांचा काय संबंध आहे तुमचा? लय कठीण आहे असं तुम्ही म्हणताय. उद्या दीक्षा घ्या, काय कठीण आहे ती जबाबदारी मी घेतो. चला अहो मी जबाबदारी घेतो, विषय येतो कुठं? तुम्हाला त्रास होऊ देणार नाही याची काळजी, ही माझी लढाई असं समजू. तुमच्यात हिंमत नाही, विषय व्यवस्था करतो आपणच. आता काय नको बोलायला लावू. रुद्रपूरला गेलो तेव्हा संकल्प सोडलेला आईचा, राहिलेलं तर काहीच नाही आहे. आणि असा मुलगा आहे का तो स्वतःहून म्हणतो आई आहे. नाही तर अशी माणसं मी बघतो की नाही आईने दीक्षा नाही घेतली पाहिजे, बापाने दीक्षा नाही घेतली पाहिजे, लोक काय म्हणतील, हे काय म्हणतील, ते काय म्हणतील, असे आडवे येणारे भरपूर आम्ही दररोज पाहतोय. असा मुलगा आहे का जो आईची सारी व्यवस्था करतो. हे खरे महानुभाव आहे. खरे महानुभाव ही जी व्याख्या आहे ना, ही जी संज्ञा आहे ना, ही इतकी प्रगल्भ आहे, इतकी बोल्ड आहे. त्या विषयावरती आपण काहीतरी बोलू का? खरे महानुभाव कोण आहे? कारण खरे जोपर्यंत दाखवत नाही तोपर्यंत खोटे दिसणार नाही आपल्याला. म्हणून यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे आणि परमेश्वरापर्यंत जायचं आहे. अशा पद्धतीनं दिवसभराचं आपलं सत्र राहणार आहे. आणि या सत्रातून तुम्ही बरंच काही घेणार आहे. लोक येत राहतील, जात राहतील. कृष्णादादा, अनिल दादा, काय गडबड आहे? तुमचाही संकल्प सोडून घ्यायचा का? अजून नाही ठीक आहे, चला. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. यानंतर थोडक्यात बाबा आपल्याला मार्गदर्शन करतील. सर्वांनी शांततेने बाबांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे. दंडोत.